नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नीरज म्हात्रे ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे ट्रिपचा दुसरा दिवस. आजची मॉर्निंग आपली शिर्डीतून झाली. सकाळी लवकर उठून रेडी होऊन आम्ही मंदिराकडे गेलो. त्यानंतर आम्ही मंदिराकडे पोहोचून थोडीशी शॉपिंग केली, प्रसाद वगैरे घेतला. त्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर फोटोज काढले आणि फोटो काढून झाल्यावर आम्ही रूमवर गेलो. बॅग्स वगैरे घेऊन आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला. आज आपण सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणार आहोत. सप्तशृंगी देवीचं मंदिर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील वणीजवळ असलेले एक अतिशय प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. येथे देवीची सुमारे 10 फूट उंच 18 हातांची स्वयंभू मूर्ती आहे. स्थानिक परंपरेनुसार सप्तशृंगी देवी ही देवी दुर्गेचे एक शक्तिरूप मानले जाते आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ म्हणून मानले जाते. सप्तशृंगी देवीच्या गडाकडे जाण्यासाठी पायऱ्यांसोबत रोपवेची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील भाविकांना दर्शन घेणे सोपे जाते. प्रवास करत आम्ही सप्तशृंगी देवीच्या कमानीपर्यंत पोहोचलो. त्यानंतर आम्ही कमानीतून रेंशीमाला घाट चढायला सुरुवात केली. घाटातला सुंदर असा व्ह्यू बघत आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलो. त्यानंतर आम्ही सप्तशृंगी देवीच्या मंदिराकडे पोहोचलो. मंदिराकडे पोहोचल्यावर आम्ही रोपवेचे तिकीट काढून आम्ही रोपवेच्या लाईनीत गेलो. गर्दी खूप होती म्हणून आम्हाला रोपवेमध्ये बसायला खूप वेळ लागला. आणि बराच वेळ थांबल्यानंतर आम्ही फायनली रोपवेमध्ये बसलो. रोपवेमध्ये बसल्यावर आम्ही फोटोज वगैरे काढले. फोटो काढत आणि रोपवेच्या बाहेरचा सुंदर असा व्ह्यू बघत आम्ही वरती पोहोचलो. त्यानंतर आम्ही वरती पोहोचलो. वरती पोहोचल्यावर आम्ही दर्शनाच्या लाईनीत गेलो. वरती गर्दी खूप होती म्हणून आम्हाला दर्शनासाठी खूप वेळ लागला. त्यानंतर आम्ही सप्तशृंगी देवीच्या गाभाऱ्यात पोहोचलो. देवीचं दर्शन घेऊन आम्ही परत रोपवेमध्ये बसून खाली उतरायला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही खाली उतरलो. खाली उतरल्यावर आम्ही गाडीमध्ये बसून आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला. तर असा होता आपला ट्रिपचा दुसरा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.